श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं आहेत, नजर दोष, शत्रू पीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपली नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या प्राप्त होत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या होत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचे जे दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, त्या खोलून टाकायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल। ह्या उपायाकरता सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या
कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत, म्हणून जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या. ज्या 5 लवंगा आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवण्याचं कामसुद्धा लवंगा हा करत असतात. तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच आपल्याला थोडंसं खडेमीठ सुद्धा घ्यायचं आहे. खडेमीठ हे लक्ष्मीकारक असतं, कारण माता लक्ष्मीचे 2 भाऊ, एक दाता एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. जेव्हा पण आपण मिठापासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, नजरबाधा दूर होऊन आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्यात. फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत त्यांना मी घरातनं बाहेर काढून टाकलेले. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत. आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्हाला ह्या वस्तू जे आहेत चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे चूल नाही आहे तर आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्यात. फेकताना आपल्याला काळजी एवढी घ्यायची आहे की कोणाच्या दारामध्ये, कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या रस्त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या नाहीत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत त्याला आपण घरातनं बाहेर काढून टाकलेला आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. एकदा ह्या वस्तू आपण बाहेर फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा, नजरदोष, करणीबाधा, भांडणं, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.